नमस्कार मित्रांनो, नर्सिंग नोट्स मराठी चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज आपण JNM फर्स्ट इयरच्या स्टुडंट्ससाठी क्वेश्चन पेपर बघूया, कम्युनिटी हेल्थ नर्सिंगचा. आज आपण 6 जून 2013चा पेपर बघूया. 10चा, 11चा, 8चा, 9चा बघितलेला आहे ऑलरेडी. 2024 आणि 2022-23चा पण बघितलेला आहे. आता बघूया 2013चा. चला तर सुरुवात करूया आजच्या क्वेश्चन पेपरला. पहिला आहे अचूक पर्याय निवडून वाक्य पूर्ण करा. पहिला आहे गरोदर स्त्रियांसाठी लोहाची दैनंदिन गरज डॅश डॅश आहे. तर यात 40 mg येणार. ठीक आहे, ड येणार यात, टिक करून घ्या. दुसरा आहे डॅश डॅशसाठी कॅल्शियम हा उपयुक्त घटक आहे. तर हाडे व दात. तर हा खूप असा IMP सेकंडवाला खूप मला वाटते प्रत्येक क्वेश्चनच्या ह्याच्यात विचारलेला आहे, क्वेश्चन विचारलेला आहे हा. तर IMP आहे, लक्षात ठेवा, हाडे व दात. ठीक आहे. तसंच नेक्स्ट बघा. तिसरा आहे डॅश डॅश हा दिवस जागतिक आरोग्य दिन म्हणून पाळला जातो. तर यात येणार 7 एप्रिल. ब हा पण IMPचा आहे. नेक्स्ट बघूया आपण. चौथा आहे डॅश डॅश ही आरोग्य शिक्षणाची परिणामकारक पद्धत आहे. तर समूह चर्चा. पाचवा बघा, शालेय आरोग्य सेवा डॅश डॅश सेवेखाली येते. तर यात येणार MCH. ठीक आहे. मेटर्निटी चाइल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनचं नाव आहे माता व बाल. त्याला जोडायला बघूया. जोडायलामध्ये बघा, गटमध्ये आरोग्य दिन 24 मार्च दरवर्षी. तसंच लस हे मृत्यूस कारणीभूत 6000. ठीक आहे. लसला E येणार पहिल्याच्यात का आणि दुसऱ्याच्यात E. सोयाबीन हे प्रोटीन येणार यात ड. VVM पोलिओ लसीची क्षमता, लक्षात ठेवा. हे अतिसार ORS. ठीक आहे. पहिला आहे क, दुसरा आहे E, तिसरा आहे ड, चौथा आहे ब आणि पाचवा आहे अ. ठीक आहे. चुक्की बरोबर बघूया. तसंच आपण चुक्की बरोबरमध्ये बघा. पहिला आहे भारतातून बालपक्षाघाताचे निर्मूलन झाले नाही. चूक आहे, हा झालेले आहे. दुसरं बघा, मातेच्या चिकदुधास बाळाचे पहिले लसीकरण असे म्हणतात. बरोबर आहे. तिसरं बघा, तांबे 380A ही 10 वर्ष कालावधीपर्यंत काम करते. बरोबर. चौथं बघा, पहिल्या त्रिगुणी लसीचा बूस्टर डोस हा वयाच्या 1 वर्षापर्यंत देतात. तर बरोबर आहे. पाचवं बघा, 1 ग्राम प्रोटीनपासून 9 कॅलरीज मिळतात. चूक आहे. 1 ग्राम प्रोटीनपासून 4 कॅलरीज मिळतात. 4. ठीक आहे, लक्षात ठेवा. आणि 1 ग्राम फॅटपासून 9 कॅलरीज मिळतात. 1 ग्राम फॅट. ओके, प्रोटीन आणि फॅटमध्ये लक्षात ठेवा. चला तर क्वेश्चन बघूया कशा प्रकारे आलेले आहे, काय काय आलेलं आहे, कुठले रिपीट झालेले आहे. प्रत्येक प्रश्न 15 मार्काचं टिपाली असतं. त्यात तुम्हाला 5 पैकी 3 लिहायचे असतात. ठीक आहे. बघा, शीतसाखळी आलेली आहे. इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. जागतिक आरोग्य दिन 2013चे घोषवाक्य आलेलं आहे.
आरोग्य शिक्षणाची तत्त्वे, ध्वनी प्रदूषण आणि वायू प्रदूषण. तर तुम्ही इथून शीतसागरी लिहू शकता, आरोग्य शिक्षण तत्त्वे लिहू शकता, ध्वनी प्रदूषण लिहू शकता. ठीक आहे, इझी क्वेश्चन आहे. व्याख्या बघा, 5 मार्काच्या व्याख्या 1 मार्काला विचारल्या, 6पैकी तुम्हाला 5 लिहायचे. आरोग्य, डॉट, सुसंवाद, जनी सुरक्षा, फोमाइट्स आणि बालमृत्यूदर, कुठलेही 5 लिहायचे आहे. फरक स्पष्ट करामध्ये बघा, फरक स्पष्ट करा माहिती आहे ना कसं लिहायचं. ठीक आहे, असं लिहिणार तुम्हाला जास्त प्रकारात मार्क्स मिळणार. फरक स्पष्ट करा, कोणतेही 2 लिहायचे. 10 मार्काला आहे, 5-5 मार्काला 2. रुग्णालय परिचार आणि सामाजिक आरोग्य परिचार. उथळ आहे व खोलविहिरी. खोलविहिरी हे IMP आहे. ठीक आहे, स्लो सँड फिल्टर व रॅपिड सँड फिल्टर, कुठलेही 2 लिहायचे. वरचे 2 तुम्ही लिहू शकता. प्रश्न 4 बघा, खाली प्रश्नाची उत्तरे लिहा. अजीवनसत्वाची कार्य लिहा. कुपोषण म्हणजे काय, कुपोषणाची चिन्हे व लक्षणे लिहा. कुपोषण होऊ नये म्हणून काय प्रतिबंध उपाय कराल ते लिहा. किंवा प्राथमिक आरोग्य केंद्राची वेगवेगळी कार्य लिहा. किंवा लसीकरणाचे वेळापत्रक लिहा. किंवा लसीकरण केंद्रात परिचारिकेच्या भूमिका लिहा. तर तुम्हाला वरचे 3 असेल तर वरचे 3 लिहा. जर हे वरचे 3 नसेल येत तर खालचे 3 लिहा. ठीक आहे, इथं किंवा स्पेसिफिक वर्ड दिलेलं आहे तर ते तुम्ही इथलं 1 लिहून, मग तुम्हाला इथले 2 येत असेल तर तुम्ही इथले खालचे 1 लिहा. तर असं करू नका. वरचे 3 असेल वरचे 3च लिहा, वरचेच लिहा किंवा खालचेच लिहा. ठीक आहे, तसंच 5वा प्रश्न बघा, ग्रामीण अनुभवांतर्गत तुम्ही सौ नयना यांच्या कुटुंबास भेट दिली. त्यांना 1.5 वर्षाची मुलगी आहे व त्या गरोदर 4 महिने आहेत. त्यांची मुलगी तापाने व अतिसाराने ग्रस्त आहे. सौ नयनाचे पती शेतकरी असून 1500 दर महिन्याला मिळतात. तर खाली प्रश्नाची उत्तर द्या. या कुटुंबाच्या समस्याची तुम्हाला यादी लिहायची आहे. तसेच सौ नयना मुलीचे ताप व अतिसाराचे काय उपचार कराल ते लिहायचे आहे. तसेच सौ नयना यांच्या प्रस्तुतीपूर्व काय सल्ला द्याल, तसेच कुटुंबात काय आरोग्य सल्ला द्याल ते लिहायचं. तसेच तांबी 30 याचे काय फायदे आहे ते लिहायचं आहे. ठीक आहे, किंवा मध्ये बघा काय दिलेलं, जर तुम्हाला वरचं नसेल तर तुम्ही खालचे पण लिहू शकता. ठीक आहे, तुम्ही प्रथम वर्ष प्रशिक्षणार्थी म्हणून प्राथमिक आरोग्य केंद्रात ड्युटी लावली आहे. आपण गृहभेटीची तयारी करीत आहोत. खाली प्रश्नाची उत्तर लिहा. 3-3 मार्काला, 3-3, 4, 15 मार्काला आहे. खालचा प्रश्न, गृहभेटीचे उद्देश तर इझीच आहे. गृहभेटीचे तत्त्वे, गृहभेटीच्या पायऱ्या आणि प्राथमिक आरोग्य केंद्रात कोणत्या नदी जातात त्यांची लिस्ट करा. ठीक आहे, खालचा पण प्रश्न सोपी आहे, वरचा पण. तुम्हाला 2 पैकी कुठला इझी लिहितं, एक तर वरचं लिहा. एक तर वरचा लिहा किंवा खालचा. ठीक आहे, तुम्हाला शॉर्टमध्ये मी आन्सर दिलेलं आहे, पॉईंट टू पॉईंट. शॉर्ट दिले पण पॉईंट टू पॉईंट आहे. तर तुम्ही स्क्रीनशॉट काढून बघून घ्या. हे योग्य पर्याय निवडून पहिला प्रश्न आहे, तुम्हाला तर सांगितलंच आहे, तरी पण तुम्ही स्क्रीनशॉट काढून बघून घ्या. ठीक आहे, स्पष्टीकरण पण दिलं आहे खाली, वाचून घ्याल तुम्ही. स्क्रीनशॉट काढून घ्या, चुकी बरोबर बघून घ्या. खाली स्पष्टीकरण दिलेलं आहे, वाचून घ्या. स्क्रीनशॉट काढा. तसेच खाली प्रश्नाची थोडक्यात उत्तरे दिलेलं आहे. ठीक आहे, स्क्रीनशॉट काढून घ्या. पॉईंट टू पॉईंट दिलेलं आहे, शॉर्टमध्ये दिलेलं आहे पण. कोल्ड चेन,
WH दिनाची थीम, आरोग्य शिक्षणाचे तत्त्वे, ध्वनी प्रदूषण वगैरे, वायू विजन पण दिलेलं आहे. शॉर्टमध्ये आन्सर आहे पण पॉईंट टू पॉईंट आहे. ठीक आहे. व्याख्या लिहा पण बघून घ्या. व्याख्या तर तुम्ही इथल्या लिहू शकता. आरोग्य डॉट्स, संप्रेषण, जननी सुरक्षा योजना, फोमायटिस, बालमृत्यूदर. बालमृत्यूदराची व्याख्या ही आहे, बघून घ्या. खालील फरक स्पष्ट करा. तर फरक तुम्हाला असे लिहायचे नाही, तर फक्त तुम्हाला समजण्यासाठी दिलेलं आहे. ठीक आहे. स्क्रीनशॉट काढून वाचून घ्या. बॉक्स करूनच लिहायचे. उथळविडी आणि खोलविडी, मंदवाळू गाळ आणि द्रुतवाळू गाळण. चौथा प्रश्न बघा. खाली प्रश्नाचे उत्तर द्या. व्हिटॅमिन एची कार्य बघा. ठीक आहे. कुपोषण प्रतिबंधक उपाय किंवा बघा प्राथमिक आरोग्य केंद्राची कार्य, लसीकरण कार्यक्रम वेळापत्रक. शॉर्टमध्ये दिलेले आहे. हां, तुम्ही तुमच्या ह्याच्यात दिलेलं असेल त्याच्यात तर बघून लिहून काढाल किंवा मी सेपरेट टाकून देणार आहे. हे क्वेश्चनचे आन्सर मी सेपरेट टाकणार, पण तुम्हाला हे पॉईंट टू पॉईंट समजण्यासाठी दिलेलं आहे कशा प्रकारे लिहायचं आहे. लसीकरण क्लिनिकमध्ये नर्सची भूमिका बघा. केस स्टडी नैना बाईचे कुटुंब. ठीक आहे. याचं पण शॉर्टमध्ये आन्सर दिलेलं आहे, हे पण बघून घ्या. ताप आणि इसाराचे व्यवस्थापन, उपस्थितीपूर्व सल्ला आणि आरोग्य शिक्षण. ठीक आहे. दीर्घकालीन गर्भनिरोधक, अत्यंत प्रभावी आणि कमी अपयश दर. किंवा बघा घरभेटीचे उद्देश, घरभेटीचे तत्त्वे, घरभेटीच्या पायऱ्या. ई बघा, ईमधला प्रश्न प्राथमिक आरोग्य केंद्राची नोंदी. तर हा झाला आपला प्रश्न. चला तर मित्रांनो, काही क्वेश्चन असल्यास कमेंट करा, लाईक करा, शेअर करा. ओके, धन्यवाद.